नमस्कार। 1 तास 40 मिनिटांच्या ट्रेक नंतर आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्या मागे 7 रांजणची रचना ऐतिहासिक अशा वाल्हे गावातून जे महर्षी वाल्मिकी यांची संजीवन समाधी जिथे आहे आणि वाल्ह्याकाळीचं वास्तव्य असलेलं हे जे गाव आहे त्यांच्या नावावरून वाल्हे असं नाव पडलेलं आहे असं गावकरी सांगतात। वाल्ह्याकोळ्यांशी संबंधित 7 रांजणाची जी कथा आहे, आख्यायिका आहे किंवा इतिहास आहे त्याच्याशी संदर्भात हे 7 रांजण इथे आपल्याला दिसतात। हे प्रत्यक्षात 7 रांजण आहे की नाही, पण दगडाच्या रचना मात्र तशा आहेत, तशा उभ्या रचना आहेत आणि असं वाटतं की रांजण किंवा तशा स्वरूपाचा आकार किंवा कोठार असं वाटतंय। तर 7 असे आपण जर बघितलं त्या बाजूला तर आता तिथून 1 2 3 आहेत, मी उभा आहे तिथे सुद्धा आहे आणि मागे सुद्धा 1 2 असे गोलाकार आकार असलेले आहेत। ते यालाच स्थानिक गावकरी 7 रांजण डोंगर असं म्हणतात। इथे जर यायचं असेल तर वाल्हे गावात यावं लागेल। वर यायचा मार्ग सापडत नाही, गडवाट दिसत नाही, आपल्याला शोधत यावी लागते। त्यामुळे स्थानिक गावकरी कुणी असतील तर त्यांना घेऊन नक्की तुम्ही या। वर पाण्याची सोय नाही, ऊन लागतं, कारण की हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, पाऊस कमी असताना ऊन जास्त असतं। तर आपण येताना सोबत पुरेसं पाणी आणा। 1.5 ते पावणे 2 तासापर्यंत आपण इथे पोहोचतो आणि ही रांजणाची रचना बघून आपल्याला परत जाता तिकडे एक शिवमंदिर पण आहे वाटेमध्ये, त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन घेता येईल आणि भवानी मातेचं मंदिर आहे आणि वाल्हे गावात जाता येईल। धन्यवाद। 7 रांजण डोंगर ट्रेक हा मध्यम स्वरूपाचा आहे। सुमारे 3 तास जाऊन येऊन लागतील, तसा सोपा मार्ग आहे। फक्त हा आत्ताचा जो चढण्याचा मार्ग आहे हा फक्त अवघड आहे, कारण या ठिकाणी स्पष्ट अशी वाट नाही। त्यामुळे गावातून कोणतरी स्थानिक मार्गदर्शक सोबत असावा आणि इथे आपण आलेलो आहोत ते भवानी माता मंदिरामध्ये। आमचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे बोबदेव घाट मार्गे। घाट अतिशय सुंदर, पण त्याच्या दोन्ही बाजूला फेकून दिलेला हा कचरा अतिशय मनाला टोचतो। सुंदर घाटाचे अतिशय विद्रुपीकरण या कचऱ्याने केलेले आहे। पुण्यापासून हा 7 रांजण डोंगर 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे। 1.5 ते 2 तासामध्ये आपण पोहोचतो। बोबदेव घाटानंतर सासवड, सासवड नंतर जेजुरी आणि जेजुरीच्या पुढे नीराकडे जाताना वाल्हे हे गाव लागतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टींना चे दर्शन घेणार आहोत। 3 गोष्टी आपल्या भेट देण्याचं नियोजन आहे। पहिलं 7 रांजण डोंगर, दुसरं महर्षी वाल्मिकी संजीवन समाधी आणि तिसरं श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिर। वाल्हे या नावाचा गोंधळ आपला वेल्हेशी होऊ शकतो। वेल्हे हा वेगळा तालुका आहे जो तोरणा आणि राजगडाच्या पायथ्याशी आहे। आपण जाणार आहोत वाल्हे, जे सासवड जेजुरीच्या पुढे आहे।
नमस्कार. आज 9 नोव्हेंबर 2025. आजचा थोडा ऑफबीट ट्रेक आहे. आजचा ट्रेक आहे 7 रांजण ट्रेक. वाल्हे गावातून तो सुरू होतो. वाल्हे म्हणजे सासवड जेजुरी मार्गे ज्यावेळेस आपण नीराकडे येतो, त्या रस्त्यावर वाल्हे गाव आहे. वाल्हे अर्थात वाल्हे कोळी यांच्या नावावरनं ठेवलेलं ते गावाचं नाव वाल्हे. आणि याच ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधीसुद्धा आहे आणि 7 रांजण डोंगरसुद्धा आहे. तर आज माझ्यासोबत सुधाकर आहे आणि आम्ही दोघं या ट्रेकला आलेलो आहोत. वाल्हे गावात गाडी लावून आपण भवानी मातेचं जे मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला येता येतं. त्याच्यासाठी आपण बघू शकता ही चांगल्या पद्धतीची अशी पायवाट केलेली आहे आणि गाडी पण येते, पण रस्ता इतका चांगला नाही. तर इथून आपण सुरुवात करतो आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. 7 रांजण डोंगर तिकडे 1 तास लागेल असा अंदाज आहे. आता 11 वाजलेले आहेत. बघूया पुढचा ट्रेक कसा आहे तो. हे भवानी मातेचे मंदिर आहे. इथपर्यंत बुलेट असल्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो, पण कच्चा रस्ता आहे त्यामुळे शक्यतो खाली लावलं तर 15 मिनिटाच्या नीट अशा चढाईनंतर आपल्याला भवानी मातेच्या मंदिरापर्यंत येता येते. इथून आपल्याला या बाजूला जायचं आहे. इथे हा बोर्ड आहे. या सूचना जरूर वाचा आणि याचे पालन करा. इथून आपल्याला या छोट्या पाण्याच्या टाक्याच्या मागून तिकडे जायचं आहे. तिकडे एक शिव मंदिर सुद्धा आहे आणि 7 रांजण डोंगर सुद्धा आहे. जसं मी म्हटलो की हा ऑफबीट ट्रेक आहे. ट्रेकच्या मार्गावर कोणी दिसत नाही आहे आणि पायवाटसुद्धा इतकी स्पष्ट नाही आहे. व पुढे जायचं आहे. वर एक शिव मंदिर आहे आणि इथे डावीकडे जो डोंगर आहे तो 7 रांजण डोंगर आहे. तिथे आपल्याला मध्यभागी त्या बाजूला जायचं आहे. एवढा अवघड नाही आहे ट्रेक, सोपा वाटतो आहे, पण सोबतीला कोणीच नाही आहे आणि या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे असं कळतं आहे. तर आम्ही सावधगिरीने जात आहोत. या बाजूला सासवड वगैरे जेजुरी या बाजूला आहे. रेल्वे ट्रॅक तिकडे दिसतोय आणि समोर 7 रांजण डोंगर आहे. किती रांजण शिल्लक आहे बघूया. 2021 मध्ये मी आलो होतो त्यावेळेस 1 रांजण लाईक स्ट्रक्चर तिथे होतं. बघूया आता काय परिस्थिती आहे. आणि प्रत्येक पर्यटन स्थळाप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला प्लास्टिकच्या बाटल्या फेकून दिलेल्या दिसत आहेत. मी म्हटलं तो ऑफबीट ट्रेक आहे आणि जास्त लोक येत नाहीत, पण जेवढे येणारे नमुने आहेत त्यांनी पुन्हा एकदा इथे कचरा केलाच आहे. मागे आपण बघू शकतो की तिथे बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने इथे प्लास्टिक कचरा करू नये. तरीसुद्धा येणारे तोडके मोडके कमी लोक आहेत तरीसुद्धा ते सुद्धा इथे आपापल्यापरीने होईल तेवढा कचरा करून जात असतात. मग आता स्पष्ट आवाज येतोय, मी बोलतोय ते सुद्धा इतका लांब उभा आहे तरी सुद्धा त्याला पूर्ण आवाज येतो. इथून स्पष्ट लांब आहे तसा. शहरामध्ये आपल्याला इतका लांबपर्यंत आवाज जात नाही. पक्ष्यांचे आवाज ऐका.
की समोर हे महादेवाचं मंदिर आहे आणि समोर आपल्याला 7 रांजण डोंगर दिसतोय. 2 मार्ग दिसत आहेत जाण्याचे. एकतर ह्या मार्गाने इथून चढून वर जायचं आणि धारेवरनं चालत इथे जायचं. इथे तो 7 रांजणचा भाग आहे. मागच्या वेळेस आम्ही असं खालून इथून गेलो होतो आणि इथून वर चढलो होतो. तर मला वाटतं मागच्या वेळेस ज्या पद्धतीने गेलो होतो त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा जातो, म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाही. या महादेव मंदिराच्या पायथ्याशी इथे अशा महादेवाच्या पिंडी केलेल्या दिसत आहेत. 7-8 दिसल्या, बहुधा ह्या 12 असाव्यात. 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिनिधी म्हणून ही 2 अशा छोट्या मोठ्या 7-8 मोजल्या आम्ही. तिथे एक दिसतंय. अशा रचना कोणतरी करून ठेवलेल्या दिसत आहेत. आताच्या आहेत, प्राचीन काळातल्या नाही आहेत. आता कोणतरी ते मांडणी करून ठेवलेली दिसते. इथे सुद्धा एक दिसते. ही सुद्धा एक आहे. आणि याच्या बाजूला ही प्लास्टिक. बिगड्याचाच प्रकार आहे. पाय फिरव बरं त्याला. पाय पण नाही आहे त्याला. कोणत्या तरी प्राण्यानेच पकडलेला दिसतोय तो. तरस असतील इकडे का बिबट्या आहे माहीत नाही. बोरांची झाडं वाटते. तिथून आम्ही सुरुवात केली होती भवानी मातेच्या मंदिरापासून. तिथून इथपर्यंत यायला आम्हाला अर्धा तास लागला. रमत गणत फोटो काढत. इथे शिवमंदिर आहे आणि इथे आता आम्ही पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहोत. तो भाग आहे ज्याला 7 रांजण डोंगर म्हणतात. 2 मार्ग दिसत आहेत. इथूनही जाता येणार आहे आणि तिकडूनही जाता येणार आहे. आम्ही विचार करतोय कुठून जायचं. बोर वाटत आहेत, पण आम्ही जनरली जंगलात गेल्यानंतर, ट्रेकिंगला गेल्यानंतर अशी फळं वगैरे खात नाही. आपणही खाऊ नका. माहीत नसतं त्याचा प्रकार. दिसताना बोरासारखा वाटतो पण कदाचित विषारी असू शकतो, टॉक्सिक असू शकतो. त्यामुळे शक्यतो हाऊस म्हणून असं किंवा काहीतरी क्रेझी करायचं म्हणून अशी फळं खाऊ नये. जर सोबत कोणी स्थानिक असतील, वाटाडे असतील, गाईड असतील तर त्यांच्या सल्ल्यानेच हे खावे. इथून आम्ही वर चढायला सुरुवात केली आहे. पायवाट नाही, कारण पायवाट तिकडे नेत होती. तर आम्ही मार्ग शोधत शोधत निघालो आहे. तिकडे भवानी मातेचं मंदिर आहे. या बाजूने आम्ही आमचा मार्ग शोधत वर जातो आहे आणि मग धारेवरनं आम्ही 7 रांजणकडे जाणार आहोत.
एवढा आवाज तर जवळ असताना पण येत नाही. गवतातून चालताना बघा किती काटे आत गेलेले आहेत, बारीक बारीक. हे आत जातात आणि तुटून जातात. काही जण ट्रेकिंगमध्ये बरमुडा घालतात, 3/4 घालतात. तर त्या ह्या सिच्युएशनमध्ये बघा किती इजा होण्याची शक्यता आहे. हे सॉक्समुळे अडकून पडले. फायनली आम्ही माथ्यावर पोहोचलो आहोत. सुद्धा अजून चढत आहे. या पूर्ण धारेवरनं तिकडे महादेव मंदिर आणि त्या बाजूला खाली वाल्हेगाव आणि भवानी माता मंदिर. भवानी माते मंदिरापासून इथपर्यंत खाली यायला आम्हाला 30 मिनटं लागले आणि इथून हा उभा पॅच चढायला 50 मिनटं लागलेत. तर इथून या धारेवरनं तिथे जायचं आहे जिथे ते रांजणासारखे आकार दिसत आहेत. आम्हाला वाटतं रस्ता चुकला बहुतेक. तिथून उतरताना तिथून कोणता सोपा रस्ता आहे का बघू. हे आम्ही आमची पायवाट काढत आलो कारण की हा ऑफ बीट ट्रेक आहे. इथे ट्रेकची वाट दिसली नाही. नमस्कार. आज 9 नोव्हेंबर 2025. आम्ही आज 7 रांजणच्या ट्रेकला आलेलो आहे. वाल्हे गावाजवळील ऑफ बीट ट्रेक आहे. याच्या इथे जास्त लोक येत नाहीत. आम्ही आमचा मार्ग काढून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे टॉपला आल्यावर आम्हाला इथे सुद्धा प्लास्टिक दिसलंय. याचं आश्चर्य असं वाटतं की जिथे लोकांना यायचा मार्ग सुद्धा नाही माहीत तिथेही लोक येऊन अशा पद्धतीचा कचरा करून जातात. ट्रेकिंग पलटणतर्फे आपल्याला आवाहन आहे की असं कचरा करू नका. बाटल्या जर आपण सोबत आणलेल्या आहेत तर निश्चितच सोबत पण घेऊन जाऊ शकतो. वजनही त्यांचं कमी होईल. तर हे अशा पद्धतीचा कचरा करू नका. आणि दिसला तर आपण कुणी असा कचरा करत असेल तर त्यांना थांबवा आणि असा जर कचरा दिसला तर तो आपण आपल्या सोबत घेऊन जा. आम्ही प्रत्येक वेळी आमचा पोतं कॅरी करत असतो. आम्ही केलेलं आहे. जाताना आम्ही हा कचरा परत घेऊन जाणार आहोत. धन्यवाद. ते भवानी मातेचं मंदिर आणि वाल्हेगाव तिथून हा ट्रेक सुरू केला होता. खाली आपल्याला रेल्वे जाताना दिसत आहे. पलीकडे ते शिव मंदिर आहे. खाली वाल्हेगाव.
इकडे हा सासवड जेजुरीचा परिसर आणि हा समोर 7 रांजण डोंगर. तिथे ज्या रचना दिसत आहेत ते 7 रांजणे असं म्हणतात. वाल्ल्याकावळीच्या गोष्टीमधील वाल्हे गावामध्ये महर्षी वाल्मिकी संजीवनी समाधी आहे आणि त्यामुळे हा वाल्ल्याकोळी अर्थात महर्षी वाल्मिकी यांच्या वास्तव्याचा भाग असं सांगितलं जातं. या बाजूला सासवड, सोलापूर रोड, तो धवलगड असा हा परिसर. जर आपण कधी आलात तर स्थानिक कोणतरी माहितीगार घेऊन या, कारण पायवाट तशी मळलेली नाही, शोधत यावी लागते. आम्ही शोधत आलो, यापूर्वीसुद्धा आलेलो असल्यामुळे एक साधारण अंदाज होता. चला 1.5 ते पावणे 2 तासात इथपर्यंत आलेलो आहोत. तर तो 7 रांजणपर्यंत जाऊया. ह्या एका दगडाची रचना रांजणासारखी वाटते. जर आपण बघितलं तर भाग गुळगुळीत आहे असं वाटतंय, सपाट आणि अर्धवर्तुळाकार पण आहे. म्हणजे एका मोठ्या तुटलेल्या रांजणाचा तुकडा आहे की काय असं वाटतंय. प्रत्यक्षात माहीत नाही नैसर्गिक आहे की निर्मित आहे, पण हा वाटताना तसा वाटतोय की हा रांजणाचा तुकडा असावा. त्यात दगडाचा आतला भागसुद्धा असा वक्राकार दिसतोय, म्हणजे जणू काही रांजण होता अशा पद्धतीने. आणि अशाच पद्धतीची मांडणी इथे ही एक दिसते, ती एक दिसते आणि पलीकडे पण दिसते. तर हेच ते 7 रांजण आहे की काय असं वाटतंय. प्रत्यक्षात खरं खोटं माहीत नाही, पण दिसताना तरी असं दिसतंय. शेवटी ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, जिथून आपल्याला हे 7ही रांजणांच्या रचना बघायला मिळतील. 2 स्पष्टपणे उभे दिसत आहेत, बाकीचे असं नजर निरखून पाहिलं तर दिसतात की इथे स्ट्रक्चर असावं काहीतरी. 2 तर उभे आपल्याला समोर दिसतच आहेत. त्यावर दगडाच्या भेगासुद्धा आहेत किंवा ते दगड मांडून केलेलं आहे हे लक्षात येत नाही आहे, पण त्या ठिकाणी नक्कीच रचना अशी काहीतरी दिसते की काहीतरी बांधलेलं आहे. ते रांजण होते किंवा अर्थात काय होतं माहीत नाही, पण हा 7 रांजण डोंगरचा ट्रेक जो वाल्हे गावातून आपण सुरू केला त्या शेवटच्या टेकडीपासून हे रेल्वे रूळ गेलेला आहे. तिथे खाली वाल्हे गाव आहे. वाल्हे गावातून आपण इथे पावणे 2 तासात या धारेवरनं येतो वरून. तिथे भवानी मातेचं मंदिर आहे, वर आल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे. इथून आल्यानंतर खालून आम्ही इथून वाट शोधत आलो. पायवाट इथे येण्याची दिसत नाही. आम्ही शोधत आमचा मार्ग काढत आलो. आम्ही दोघंच इथे आहोत, मी आणि माझा मित्र सुधाकर कोळी. आम्ही दोघं इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. या 7 रांजणनंतर आम्ही वाल्हे गावात जाऊन महर्षी वाल्मिकी संजीवन समाधी बघणार आहोत. आता थोडा आम्ही आराम करतो, थोडं जवळचं खातो आणलेलं खाऊ आणि या शूजची आणि सॉक्सची सफाई करतो. गवताचे काटे आणि भाले खूप रुतलेले आहेत. जी लोक बरमुडा किंवा 3/4 घालून येतात त्यांच्या अशा ठिकाणी किती हाल होतील. त्यामुळे खरं तर ट्रेकला कधी फुल पॅन्ट आणि फुल स्लीवचाच शर्ट टी शर्ट काय असेल ते पाहिजे. तर हे जे काही
बारीक बारीक काटे आहेत, कीटक आहेत, त्यांच्यापासून इजा निश्चितपणे होऊ शकते. हे टाळण्यासाठी फुल स्लीव आणि फुल पॅन्ट असणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त बॉडी पार्ट कवर असतील तर ट्रेक हा अधिक सुरक्षित होईल. हा आहे 7 रांजणचा ट्रेक. थोडा आराम करतो आणि मग परत निघतो. चला, समोर गवताचे जे काही भाले आपल्याला दिसतात शूजमध्ये गेलेले ते काही बाहेर निघत नाहीत, खूप बारीक बारीक आहेत. सॉक्समध्ये गेलेले सगळे आता बाहेर काढले. त्याचं असं असतं, आपण बाहेरून तोडले तर आतमध्ये त्या भाल्याचं टोक जे ते सॉक्सच्या आतमध्ये जाऊन आपल्या स्किनला टोचत राहतं आणि त्यामुळे इचिंग होत राहतं. त्यामुळे ते मी काढून घेतले सॉक्समधून. जेवढे आता आहेत शूजमध्ये राहिले तेवढे राहिले, किंवा जाताना आता परत लागणारच आहे. सोबत आणलेली फळं खाल्लेली आहेत. आता एक 10 मिनटात आम्ही उतरायला सुरू करू. आता बघूया कुठून उतरायचं आहे. तुम्हाला खाली उतरल्यानंतर कोणता चांगला रस्ता आहे तो उतरल्यानंतर दाखवेल मी खाली उतरून. पण आता शोधू आम्ही इथूनच कुठून तरी जवळून हा मार्ग असला पाहिजे खाली उतरायचा. कारण आम्ही येताना ते जे टोक दिसतं त्याच्या खालून इथून आलो तर तो थोडा अवघड वाटला. इथे आता बघू इथून जवळून खाली कुठं दिसतोय का. खाली तिकडून शेळ्या मेंढ्यांचा कळप येताना दिसतोय. त्यांच्यासोबत येणारे कोण असतील त्यांना आवाज देऊन विचारू की कोणता मार्ग सोपा आहे, आणि त्यानंतर खाली उतरू आणि वाल्हे गावात जाणार आहोत. तर हे 7 रांजण पुन्हा एकदा. परिसरातली एकदा शांतता अनुभवून बघा. सात रांजणांपैकी जो स्पष्ट आणि सर्वात मोठा आहे आणि अजूनही शाबूत आहे अशा याची रचना बघा. असं वाटतंय दगड च्या साहाय्याने तयार केला आहे, बांधलेला आहे का नैसर्गिक आहे कळत नाही, पण आहे असं रचना दिसते आहे. असं वेगवेगळे दगड मांडून तयार केलेत अशा पद्धतीची रचना वाटते आहे. कारण बेस सुद्धा गोलाकार आहे. निश्चितच इथे संशोधनास वाव आहे. याची रचना जवळून बघितलं तर स्पष्ट दिसत आहे. दगडावर दगड ठेवलेले आहेत. इथे बघा स्पष्ट दिसत आहे की दगड ठेवलेले आहेत एकमेकांवर आणि ही रचना तयार केली आहे.
आत्ता आम्ही खाली उतरलेलो आहोत. उतरण्याची वाटसुद्धा आम्हाला सापडली नाही, तिथे होता. तिथून आम्ही जेव्हा उतरलो तर तिथून पूर्ण बसून उतरलेलो आहोत. वाट निश्चित अशी काहीच नाही, कोणतीच असा राजमार्ग म्हणा किंवा ही अधिकृत वाट आहे अशी दिसलीच नाही. तिथून सरळ खाली आलो. वरच्या टप्प्यामध्ये जे दगड आहेत ते दगडाच्या वरचा भाग जो आहे तो उन्हामुळे मऊ झालेला, त्याच्यामुळे ठिसाळ झालेला. त्याच्यावर हात ठेवला की हात घसरणार, खाली गवत निसरडं. तर असा आम्ही 90% जो रस्ता आहे तो बसत खाली उतरलेलो आहोत. आणि एवढ्याशा पॅचसाठी आम्हाला 30 ते 40 मिनटं लागलेत. शूटिंग करता आलं नाही कारण धोकेदायक होतं. खूप निसरडं आहे, पाणी नाही आहे, पण ही जी माती आहे आणि हे जे गवत आहे त्यामुळे निसरडेपणाचं एक घातक कॉम्बिनेशन झालेलं आहे. चढताना आम्ही त्या साईडने चढलो होतो, तिथून तीसुद्धा काही योग्य वाट नाही आहे. कोणती वाट योग्य आहे माहीत नाही. उतरतानासुद्धा आम्हाला वाटतं हे जवळचे खाली गुराखी आहेत, त्यांना आम्ही विचारलं लांबून आवाज देऊन, ते म्हटले इथून उतरा. त्याप्रमाणे आम्ही उतरलो, पण तीसुद्धा तशी रिस्कीच आहे. पण दुसरा मग मार्गच नाही आहे. तर आपण जर आलात तर तेवढी काळजी घ्या की इथून आपले शूज हे चांगले स्ट्रॉंग असले पाहिजेत. आपली जी पॅन्ट आहे ती चांगली स्ट्रॉंग असली पाहिजे, कारण काटे आहेत, काटेरी झुडपं आहेत बरीचशी. आणि फुल स्लीव घाला. सगळ्या बाजूने ते काटेरी भाले टोचलेले आहेत, सॉक्सपर्यंत ते भाले टोचलेले आहेत. तर हा अतिशय रिस्की असं उतरणं पॅच आहे. चढणं त्या मानाने सोपं होतं, उतरणं अजून अवघड आहे. पण आता उतरलेलो आहे. आता आम्हाला इथे भवानी मातेच्या मंदिरात जायला एक 20 ते 25 मिनटं लागेल. आणि त्यानंतर मग आम्ही वाल्हे गावात जाऊन महर्षी वाल्मिकी संजीवन समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि हा ट्रेक संपन्न होणार आहे. अशा रीतीने आम्ही ट्रेक पूर्ण करत भवानी मातेच्या मंदिरात 3 वाजता पोहोचलेलो आहोत. 11 वाजता आम्ही सुरू केला होता ट्रेक आणि 3 वाजता आम्ही परत आलेलो आहोत. अशा एकूण 4 तासामध्ये हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. रमतगमत झालेला आहे, घाई नाही केलेली. तर 4 तासामध्ये आपला हा 7 रांजणचा ट्रेक समाप्त होऊ शकतो. यानंतर आता आम्ही वाल्हे गावात असलेल्या महर्षी वाल्मिकी संजीवन समाधीकडे जात आहोत. वाल्मिकी मंदिरात आम्ही आलेलो आहोत, पण इथे वारकरी थांबलेले आहेत, त्यामुळे परिसरात जास्त शूटिंग करता येत नाही. पण खूप शांत परिसर आहे. पंढरपूरहून आळंदी जाणारे परतीचे वारकरी आतमध्ये आहेत आणि आराम करतायत, त्यामुळे इथे शूटिंग करणं योग्य नाही. पण हे आहे वाल्मिकी मंदिर वाल्हे गावातील.
वाल्हेतून आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या तिसऱ्या डेस्टिनेशनकडे. ते आहे श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिर, जे जेजुरीच्या अगदी नजदीक आहेत. तर आम्ही आता पुण्याच्या दिशेने जेजुरीच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. इथून 10 किलोमीटर अंतरावर डावीकडे बल्लाळेश्वर मंदिर आहे, जेथून आपल्याला जेजुरीच्या खंडरायाचं लांबून दर्शन होते. गुगल मॅपवर याचे अचूक लोकेशन दाखवलेले आहे. ते लोकेशन आपण टाकले तर तिथे आपल्याला एक 15 मिनिटामध्ये वाल्हे गावातून पोहोचता येते. इथे बघा बोर्ड आहे. इथून डावीकडे वळल्यानंतर हायवे सोडून आपल्याला या कच्च्या रस्त्याने जायचे आणि इथून एक 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावर हे बल्लाळेश्वर मंदिर आहे. हे एका विशेष धाटणीचे मंदिर आहे. कसे ते आपल्याला तिथे गेल्यानंतर दिसणार आहे. येथे पार्किंग फ्री आहे. आम्ही ज्यावेळेस इथे आलेलो आहोत त्यावेळेस इथे कोणत्याही प्रकारची गर्दी नाहीये आणि अतिशय शांत आणि प्रसन्न असे वातावरण आहे. जेजुरीचा खंडेराय, त्या शेजारी हा एक छोटा तलाव आणि या तलावाजवळ आहे बल्लाळेश्वर मंदिर. श्री बल्लाळेश्वर मंदिर जमिनीवर नाही तर जमिनीच्या खाली आहे. इथून आपल्याला खाली जायचे आहे. इथे सुद्धा नाही तर अजून एक मजला खाली आपल्याला जावं लागणार आहे. तर हे आहे श्री बल्लाळेश्वर मंदिर. वर तो बाण तलाव आहे, तिथून खाली पहिला मजला आणि या खाली दुसरा मजला. अतिशय सुंदर आणि मोकळे असे हे श्री बल्लाळेश्वर मंदिर. जेजुरीपासून जवळच आहे, नीरा रस्त्यावर.
अशा रीतीने आजचा हा ट्रेक यशस्वी झाला. याच्यामध्ये आम्ही 3 ठिकाणं बघितली: 7 रांजणडोंगर, महर्षी वाल्मिकी संजीवन समाधी आणि बल्लाळेश्वर मंदिर. आणि त्यानंतर बोबदेव मार्गे आम्ही पुण्याकडे परत निघालेलो आहोत. बोबदेव मार्गे जाताना सनसेटमुळे हा घाट अधिक सुंदर दिसत आहे. आपण या घाटाचा आनंद घ्या आणि हे आणि असेच अनेक व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा.